नांदेड जिल्ह्यातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संघटनेच्या वतीने नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले होते। नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जॉब कार्डचे तातडीने वाटप करावेत। जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे काढून मागेल त्याला कामे द्यावी। रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या कामगारांना केरळ राज्याप्रमाणे 600 रुपये मजुरी द्यावी। गरीब, अल्पभूधारक, मजदूर, निराधार, दिव्यांग इतर कुटुंबांचा दारिद्र्य रेषेचा सर्वे करून पिवळे राशन कार्डचे वाटप करावेत। बेघर लोकांना घरकुलाचे वाटप करावे। गायरान व इतर जमिनीवरील अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्क द्यावा। कंत्राटी कामगाराचे वेतन बँक खात्यात डीबीटी द्वारे देण्यात यावे। वृद्ध तसेच निराधारांना पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। सदरतील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। आम्ही CITU मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आज मोठे निदर्शने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। 4-5 तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यामधल्या ज्या क वर्ग नगर पंचायती आहेत, नगर परिषद आहेत, यामध्ये कुठेही जॉब कार्ड वाटप झालेलं नाही आहे। प्रशासन एकदम त्यामध्ये ढिसाळपणा करत आहे। ती आम्ही त्यांना सांगितलं की जॉब कार्ड 15 दिवसात वाटप झाले पाहिजे आणि मोठ्यावर कामं निघाले पाहिजे। दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे, ती मोठ्यावर कामं निघाले पाहिजे रोहियोचे, ही मागणी आहे। जमिनीचे काही कुटुंबाचे रहिवासीचे प्रश्न आहेत, तर त्या जमिनी ज्या शेकडो वर्षापासून लोक राहतात ती घरं त्यांच्या नावी झाली पाहिजेत, असे अनेक प्रश्न घेऊन आज या ठिकाणी आम्ही पिवळे रेशन कार्ड मिळाले पाहिजे असे अनेक प्रश्न घेऊन DRDचा सर्वे झाला पाहिजे असे अनेक प्रश्न घेऊन CITUच्या आज आम्ही निषेध आंदोलन या ठिकाणी केलेले आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।